अहिल्यानगर 24 तास आम्ही बातमी नाही, सत्य दाखवतो. गांजा तस्करांवर एलसीबीचा मोठा सर्जिकल स्ट्राईक. 132 किलो गांजासह 25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. ही मोठी कारवाई कर्जत तालुक्यातील मिरजगावमधून समोर आली आहे. एलसीबीने कर्जत ते मिरजगाव रोडवरील महात्मा फुले चौकात लावलेल्या सापळ्यात गांजा तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. यावेळी पोलिसांनी MH14GH 3230 या संशयित स्कॉर्पिओ गाडीची झडती घेतली असता तब्बल 18,18,000 रुपये किमतीचा 132 किलो गांजा पोलिसांना आढळून आला. या कारवाईत 132 किलो गांजा, स्कॉर्पिओ गाडी आणि मोबाईल असा एकूण 25,43,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त केलेला गांजा पाथर्डी तालुक्यात विक्रीस जाणार होता. या धडाकेबाज कारवाईत पाथर्डी तालुक्यातील गणेश अंकुश कराड आणि सुखदेव शिवनाथ कदम या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटची पाळेमुळे कुठपर्यंत पसरली आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि मिरजगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई केली. अहिल्यानगरमधील अंमली पदार्थांविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. गाव तिथे वार्ताहर. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर, पत्रकार आणि जाहिरातदार नेमणे आहे. न्यूज अहिल्यानगर 24 तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहे. इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा. 77 20 87 97 97.